तुम्ही जे काही सीडीआर समोर आणले होते त्याच्यावरून क्रॉस क्वेश्चन सुरू झाले होते, म्हणजे खास करून मूळ मुद्द्याकडूनच लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता का, नक्की काय? मी 5 दिवस मुंबईत नव्हते आणि तेवढ्या वेळात मी अनेक राजकारण्यांनी खराताना प्रश्न विचारायचे सोडून त्यांनी दमानियांकडे सीडीआर कुठून आला याच्यावरच रान उठवण्याचा प्रयत्न केला. मी पहिल्याच दिवशी बोलले होते की ही माहिती सगळी DG सरांकडे, CMकडे आणि तेजस्वी सातपुतेंकडे सगळ्यांकडे पाठवली होती. आणि माझ्या मनात तेच होतं की ज्या दिवशी मी मुंबईत परत येईन तेव्हा DG सरांची भेट घेऊन ही सगळी माहिती देईन. पण त्याच्या आधी वाटेल ते बोलणं काय, दमानियांनी अमुक केलं, दमानियांनी तमुक केलं. तर मला ही जी माहिती होती ही केव्हाच यंत्रणांकडे पोचलेली होती. तर आज मी DG सरांशी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आमची चर्चा झाली. त्याच्यात मी सगळी जी माहिती होती ती त्यांना दिली. कसा सीडीआर आला होता ह्या सगळ्या, त्याच्यात आमचं बोलणं काय झालं हे सगळं त्यांना दाखवलं. आणि हे त्यांना आधी माहितीच होतं. त्यानंतर माझे जे जे अमुक महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यावर आम्ही चर्चा केली. आणि आज जे मी मांडलं होतं समता पतसंस्थेबद्दलची माहिती, ती जेव्हा त्यांना मी मंथवाईज डिटेल दिले होते, जे मी आता माध्यमांनासुद्धा पाठवले आहेत की जानेवारी महिन्यात एकच महिन्यात जे एरवी 7-8 महिने म्हणजे महिन्याला 7-8 मेसेजेस यायचे, जानेवारी महिन्यात 129 मेसेजेस समता पतसंस्थेचे होते. याचा अर्थ 27, 28, 29, 30 आणि 31 या 5 दिवसात मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. याचे सगळे डिटेल्स मी माध्यमांना देखील दिले, SP सरांना पण दिले आणि विनंती केली होती की जिथे जिथे, कारण मी अमुक AI टूल्स वापरते, अमुक जे अभ्यास करते, माझी कुठेही मदत लागली तर मी अगदी आनंदाने करेन. कारण खरातसारख्या माणसाला अद्दल ही घडवली पाहिजे. महाराष्ट्रात पुन्हा कधी कुठलाही खरात उभा राहणार नाही. जो महिलांचं लैंगिक शोषण करतो, जो जादूटोणे करतो, जो असले घाण कामं जी त्यांनी केली, पैसे फिरवले, आता रोजच त्याचे नवीन नवीन कांड येत आहेत, असा पुन्हा होऊ नये म्हणून माझा लढा आहे आणि तो मी देत राहणार आहे. नाही, पण मुद्दा हा आहे की कोणत्याही व्यक्तीचे सीडीआर, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स मिळवण्यासाठी एक प्रोसिजर आहे कायदेशीर. तर मग ते तुमच्याकडे कसे आले, असा जो प्रश्न उपस्थित अतिशय म्हणजे तोच तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तोच SMS दाखवले की एका व्यक्तीने मला जे सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्याशी खरातांबद्दल माहिती द्यायची आहे, फोन करू का? तर मी म्हटलं हो नक्की करा. त्यांनी फोन केल्यावर मला सांगितलं की माझ्याकडे अमुक सीडीआर आहे जो मला तुम्हाला द्यायचा आहे. आणि ते दिल्यानंतर मी पहिलं काय केलं तर एक तर त्याची ऑथेंटिसिटी चेक केली. ती चेक करण्यासाठी मी AI वापरलं. त्यानंतर त्यांची जी डिटेल्स होती ती व्हेरीफाय केली. आणि पहिलं हे जेव्हा मी रात्री केलं, सकाळी 7 वाजता मी DG सरांकडे ही सगळी माहिती पाठवली आणि मग एक फॉर्मल मेसेज लिहून तो या तिघांकडे पाठवला. आता जो सीडीआर कोण घेऊ शकतो, मिळवू शकतो, तर अंजली दमानिया कोणाकडनं जर सीडीआर मागून तो इल्लिगली मिळाला तर मी डेफिनेटली गुन्हेगार आहे. जर माझ्याकडे तो कोणी पाठवला असेल तर प्रश्न कुठे येतो? आणि ते सुद्धा मी मागून जर पाठवला असेल तर गोष्ट वेगळी, जर माझ्याकडे ती माहिती आणून दिली तर हा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट, विसिल ब्लोअर प्रोटेक्शन जे असतं, तर एखादी माहिती माझ्याकडे आली ती दडवून ठेवण्यापेक्षा ॲज अ विसिल ब्लोअर माझं कर्तव्य आहे की ते मी बाहेर काढणं, आणि जे मी एक्झॅक्टली केलेलं आहे. सुषमा अंधारेंनी तुमच्यावर आरोप केला की तुमचीही चौकशी झाली पाहिजे असं म्हणतात. अतिशय ती माझी चौकशी करायलाच मी DGंकडे आता गेले होते आणि सगळी माहिती होती मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे. त्यामुळे अंधारेंना काळजी करू नका. त्यांना म्हणा तुमचा खरा फोकस एकनाथ शिंदे पाहिजेत, पण तुम्ही त्यांच्या गटात जाणार आहात का की तुम्ही त्यांच्यावर बोलण्याऐवजी माझ्यावर बोलताय? उठता बसता दमनिया करण्यापेक्षा तुम्ही शिंदे तिथे का गेले, 17 वेळा कॉल का केले, 21 मिनटं का बोलले, हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष होत्या, 177 कॉल का केले? सुनील तटकरे म्हणा, चंद्रकांत पाटील म्हणा, शेलार म्हणा, त्यांनी असेही आरोप केले होते की अंजली दमानियांनी फक्त अँटी CM लॉबीचेच काढले. तर म्हणून मी आज अख्खी यादी वाचून दाखवली. मी कोणाकोणाची नावं शोधली, देवेंद्र फडणवीसांचं शोधलं, गिरीश महाजन शोधलं, त्याच्यात राम कदम शोधलं, त्याच्यात जे प्रसाद लाड, जेवढे CMच्या जवळचे आहेत त्या सगळ्या लोकांची नावं शोधली. कुठेही कोणाचाही नंबर नव्हते. तर काय मी स्वतः उपटून त्याच्यात घालू
का तो अंधारेबाईंना वाटायला नको की भाजपची नावं नाही आहेत म्हणून. काहीतरी बोलण्यापेक्षा विषयाकडे या. गंभीर विषय, रोज नवीन खुलासे होत आहेत. आजचा जो खुलासा होता की 27 ते 31 समता या पतसंस्थेसाठी जी त्या म्हणजे पतसंस्थेचे जे अमाप ट्रान्झॅक्शन झाले 73 ट्रान्झॅक्शन हे 3 दिवसात झाले आणि याची माहिती मी DG सरांकडे सुद्धा दिली आहे आणि याची पूर्ण आता डिटेल्स हळूहळू तुम्हाला मीडियाला लवकरच मिळतील. त्या म्हणतात की मला त्यांचे प्रश्न नकोत. त्या अंधारेबाई फार विद्वान आहेत, त्यांनी त्यांच्या खिशात ठेवा. तुम्हाला आज डीजींनी काय आश्वासन दिलं? सगळीच माहिती त्यांनी मला विचारलं की हे तुम्ही पेपर्स माझ्यासाठी आणलेत ना. मी म्हटलं हो सर, आणि त्यांनी ते सगळे ठेवून घेतलेत. त्याच्यावर पूर्ण चौकशी होईल आता. म्हणजे SIT कडे ते पेपर हे करणार? हो. ते त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की हे सगळे पेपर्स आता SIT कडे पाठवले जाणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.